नमस्कार, माय FM ची मी आहे आरजी वैष्णवी आणि अशा एंटरप्रेन्योरशी मी भेट घेते आहे ज्यांच्याकडनं खूप गोष्टी शिकायला मिळतात. स्पेसिफिकली जे यंग जनरेशनचे असतात ना, त्यांची विजन तर काही वेगळीच असते. आज आपण भूमी ग्रुप बद्दल जाणून घेऊयात. आपल्यासोबत आहेत भूमी ग्रुपचे जगदीश ठाकूर सर. सर, मला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की बीइंग अ यंग एंटरप्रेन्योर इज अ ह्यूज चॅलेंज, पण त्यात तुम्ही भूमी ग्रुपची सुरुवात केलेली आहे. पण ती सुरुवात करण्यापूर्वीचा थॉट काय होता या ब्रँडच्या मागे? अच्छा, बेसिकली सिंपलचा थॉट आम्ही असा ठरवलेला होता की ज्यावेळेस कुठल्याही पद्धतीचं काम आम्ही करायचं ठरवलं, याच्या अगोदरचा रिअल इस्टेटचा आमचा एक्सपिरियन्स होता. ज्यावेळेस आम्ही मार्केटमध्ये सेलिंगचे काम, सगळ्यांनी मिळून एक थॉट घेतला की आपण असं काहीतरी एक मंच उभा करू किंवा असं काहीतरी स्टेज डेव्हलप करूयात की जिथे कस्टमरला 100% ट्रान्सपरन्सी मिळेल, डॉक्युमेंटरी पार्ट हा पूर्णपणे क्लिअर असेल आणि त्यातून त्यांना बेस्ट डील देता येईल किंवा बेस्ट प्रॉपर्टी त्यांना सजेस्ट करता येईल. हा एक बेसिक थॉट होता. त्या थॉट वरती किंवा त्या अडचणीवरती मात करायची होती आम्हाला की जिथे कस्टमरची फसवणूक होते, आणि त्या थॉटनुसार आम्ही भूमी ग्रुपची एक संकल्पना तयार केली आणि कामाला सुरुवात केली. ग्रेट. पण मग सर, आता आपण ह्या रिअल इस्टेट मधल्या चॅलेंजेस बद्दल तर बोललो, बट आय वॉन्ट टू अंडरस्टँड ऍज अन एंटरप्रेन्योर, एक ब्रँड क्रिएट करताना, डेव्हलप करताना चॅलेंजेस खूप येतात. सगळ्यात मेजर चॅलेंज आजपर्यंतचा कोणता फेस केलाय? चॅलेंज म्हणजे जेव्हा आमचा सुरुवातीचा फेज होता, या सुरुवातीच्या फेज मध्ये कस्टमर्सला तुमच्यावरती विश्वास ठेवायला खूप वेळ जातो. बरोबर. कारण त्याची आयुष्यभराची पुंजी तो आपल्याकडे देणार असतो आणि तो इतक्या इझिली आपल्याला ते पैसे देईल किंवा आपल्यावरती विश्वास ठेवेल, हे इतकं सोपं नव्हतं. मग यासाठी आमची जी कन्सिस्टन्सी होती, लोकांशी कंटिन्यू बोलणं, त्यांना प्रॉपर सगळी माहिती देणं, लिगॅलिटी क्लिअर करणं, डॉक्युमेंट किती क्लिअर आहे हे समजावून सांगणं, इथे तुम्ही इन्व्हेस्ट केल्यानंतर किंवा इथे ही प्रॉपर्टी घेतल्यानंतर तुम्हाला भविष्यात काय फायदा होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी करताना आम्हाला बऱ्याचसा पिरियड गेला आणि हळूहळू लोकांचा विश्वास तो येत गेला. माझ्या मते तेच सगळ्यात मोठी अडचण होती आम्हाला सुरुवातीला, की लोक अचानकपणे कोणावर इतका विश्वास नाही ठेवत. बरोबर. पण मग आता मला जाणून घ्यायचं आहे की भूमी ग्रुपचे सध्याचे प्रोजेक्ट्स काय आहेत आणि कुठे सुरू आहेत? आम्ही मल्टिपल लोकेशनला काम करतो. बेसिकली नाशिकचा जो डेव्हलपिंग झोन आहे, जसं आपण विचार करूयात पाथर्डीच्या भागाबद्दल, सातपूरच्या भागाबद्दल किंवा त्र्यंबक रोड बद्दल. त्र्यंबक रोडलाही बेळगाव ढगा एक खूप प्रॉस्पेक्टिव्ह लोकेशन की जिथे भविष्यात नाही, आता जरी कोणी विचार केला की इन्व्हेस्ट करायचा आहे तर त्यांनी तिथे इन्व्हेस्ट करावं ज्याचे त्यांना चांगले रिटर्न मिळतील. सिमिलरली आपण हायवेची गोष्ट जर केली, आपला NH3च्या वरती 10वा मैलाचा एरिया, आडगावचा एरिया, टुवर्ड्स ओझर एअरपोर्ट आहे, तिकडे आमचा आंबेदिंडोरीला एक चांगला लेआउट चालू आहे. त्यानंतर बेळगाव ढगाला आमचा एक मस्त मोठा लेआउट चालू आहे. 6.5 एकर मध्ये आम्ही तो बनवतोय आणि त्यात सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत. अशा टाईपचे आमचे बरेचसे प्रोजेक्ट चालू आहेत. काही ठिकाणी आमच्याकडे काही थोड्याफार इन्व्हेंटरी शिल्लक आहे, बरेचसे आमचे आता नवीन येणारे पण प्रोजेक्ट्स आहेत, त्याच्यावरती वर्किंग चालू आहे. जगदीश सर, खूप उत्तम काम सुरू आहे. एक शेवटचा प्रश्न विचारते. यंग एंटरप्रेन्योर्स माझ्या जनरेशनचे जे आहेत ते आता उतरत आहेत बिझनेसमध्ये. बरोबर. रिअल इस्टेट कडे कोणी वळत असेल तर त्यांनी कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे या बिझनेसमध्ये एंटर करताना? अगदी बरोबर. रिअल इस्टेट हा बेसिकली व्यवसायच असा आहे की ह्या व्यवसायामध्ये तुम्हाला खूप वेळ द्यावा. याच्यासाठी सगळ्यांना एकच सांगेल की तुम्ही संयम ठेवा, धीर ठेवा, प्रामाणिक राहा. तुमच्या कस्टमर सोबत तुम्ही जेवढं प्रामाणिक राहाल, तुम्ही त्यांना जेवढी चांगली सर्व्हिस द्याल, तुम्ही त्यांना जेवढं जास्त समजावून सांगाल कुठल्या प्रोडक्ट बद्दल, कारण त्यांना माहिती नाही राहत. सो तुम्ही त्यांना जेवढं जास्त सिक्युअर करा, त्यांना जेवढं जास्त सुरक्षित फील होईल, तेवढं चांगलं काम तुम्ही केलं त्यांच्यासोबत तर तुम्हाला नक्कीच मार्केटमध्ये चान्स आहे. आणि हे मार्केट खूप मोठं आहे, सगळ्यांनाच खूप जास्त संधी. दॅट इज ग्रेट की आपण कस्टमरला कस्टमर न समजता फॅमिली मेंबर सारखं एज्युकेट करतो आहे की तुम्हाला हे करणं नेसेसरी आहे, विच क्रिएट्स अ ग्रेट बॉन्ड. सो जगदीश सर, तुम्ही आणि भूमी ग्रुप खूप उत्तम काम करता आहात. थँक्यू. सो थँक्यू सो मच तुमचा वेळ दिला त्याबद्दल आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.